आपल्या देशासमोर दोन प्रकारचे धोके सध्या उभे राहिले आहेत. एक धोका आपल्या सर्वांना दिसत होता. हातात बंदूक घेऊन जंगलात हिंसा करणारे नक्षलवादी, ज्यांचं समूळ उच्चाटन, नष्ट त्यांना करण्याचं काम हे भारत सरकारने केलेलं आहे. आता दुसरा जो धोका आहे, तो आहे दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट विचार आणि याच अदृश्य धोक्याकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी लक्ष वेधलं आहे. दिमागी नक्सल या शब्दामधून. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने दहशतवाद आणि नक्षलवादाविरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे. पण मोदींचं म्हणणं केवळ बंदुकी विरोधात नाहीये. देशाच्या एकतेला, लोकशाहीला आणि संविधानिक व्यवस्थेला कमकुवत करणाऱ्या हिंसक विचारसरणी विरोधातही देशाने जागरूक राहायला हवं. आणि ते असायलाच पाहिजे, कारण बंदुकीची जी गोळी आहे ती आपल्या शरीराला जखमी करू शकते, पण चुकीचा जो विचार आहे तो हजारो लाखो तरुणांच्या मनात जर रुजला तर त्याचा परिणाम संपूर्ण देशावर, देशातल्या समाजांवर होऊ शकतो. पण इथे एक गोष्ट स्पष्ट आहे, सरकारवर टीका करणारा प्रत्येक माणूस दिमागी नक्सल नाही. प्रश्न विचारणे हा लोकशाहीचा अधिकार आहे. विरोध करणे हा लोकशाहीचा श्वास आहे. पण हिंसेचं जे समर्थन आहे ते देशाच्या लोकशाही व्यवस्थेविरोधात सशस्त्र सशस्त्र बंडाला वैचारिक पाठिंबा यावर मात्र देशाने गंभीरपणे विचार करायला हवा. आणि कदाचित याच कारणामुळे मोदींचं नेतृत्व वेगळं ठरतं. जे संकट दिसतं त्याच्याशी लढणं सोपं असतं, पण जे संकट दुष्ट विचारांच्या रूपाने समाजात पसरू शकतं, त्याबद्दल देशाला सावध करणं ही दूरदृष्टी असते. आज प्रश्न फक्त दिमागी नक्सल हा शब्द योग्य की अयोग्य एवढाच नाही. खरा प्रश्न आहे, भारताची तरुण पिढी बंदुकीच्या विचारांकडे जाणार की विकास, लोकशाही आणि राष्ट्र निर्माणाच्या, देशभक्तीच्या मार्गावर पुढे जाणार? निर्णय भारताचा आहे, भारतातील प्रत्येक नागरिकाचा आहे. आणि नरेंद्र मोदींचा संदेश स्पष्ट आहे. भारताच्या सुरक्षिततेशी, एकतेशी आणि भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जय हिंद, वंदे मातरम.